सो आपण सुरू करतोय आपला पार्ट 2 चा पहिला चॅप्टर दॅट इज कॉल्ड एज हेरिडिटी अँड इव्होल्युशन. हा सायन्स पार्ट 2 चा एक पहिला चॅप्टर आहे. या चॅप्टर मध्ये तुम्हाला बघायचंय की बायोलॉजिकल कॅरेक्टर जे आपण पहिल्या लेक्चर पासून बघत आलेलो बेसिक पासून ते बायोलॉजिकल कॅरेक्टर कसे ट्रान्सफर होतात, ते बायोलॉजिकल कॅरेक्टर्सला म्हणतात काय. आता मला एक गोष्ट सांगा की मी तुम्हाला पहिल्या चॅप्टर मध्ये सांगितलं की बायोलॉजिकल कॅरेक्टर्स ट्रान्सफर फ्रॉम वन जनरेशन टू अनदर जनरेशन, बरोबर. मग ही गोष्ट माझी एका दिवसात प्रूव्ह झाली का, की मला एका दिवसात कळालं का की बायोलॉजिकल कॅरेक्टर एका जनरेशन पासून तुमच्या आई वडिलांपासून तुमच्याकडे लगेच ट्रान्सफर होतं? याला खूप सारे दिवस लागले, याच्यावरती खूप सारे रिसर्चच झाले, याच्यावरती खूप प्रमाणात एक्सपेरिमेंट्स करण्यात आले. त्यानंतर मला कळालं की ज्यावेळेस आपण म्हणतोय की एखादा मुलगा त्याच्या आई वडिलांसारखा दिसतोय, याच्या पाठीमागे रिझन काय की बायोलॉजिकल कॅरेक्टर्स जे की ट्रान्सफर झाले कुठून, त्याच्या आई वडिलांकडून असतील, त्याच्या ग्रँड पॅरेंट्स कडून असतील, किंवा पिढीजात असणाऱ्या कुठल्या तरी एखाद्या ब्लड लाईन मध्ये असणाऱ्या कुठल्या तरी लोकांकडून. बघा कधी कधी काय होतं की आपल्यामध्ये एखादा डिसीज असला तर तो आपल्या वडिलांना नसतो, आपल्या भावाला नसतो, तो आपल्याला असतो. आणि आपल्याला जर असला तर आपले आई वडील म्हणतात तुला तुझ्या आजोबांकडून भेटलेला आहे, तो तुला तुझ्या पंजोबांकडून भेटलेला आहे. इन द सेन्स की तो जो कॅरेक्टर आहे तो यांच्यामध्ये आलेला होता, बट तो हाईड होता किंवा डार्क कमी प्रायोरिटाईज होता. मग तो नंतर पुढे आला, मग नंतर जसं जसं तो ब्लड लाईन म्हणून पुढे आला त्यानंतर तो तुमच्यामध्ये रिकॉग्नाइज झाला. समजतंय का मी काय म्हणतोय? इट मीन्स की एखादा कॅरेक्टर जर का तुमच्या खूप लांबच्या पिढीमध्ये असेल, लाईक 2 जनरेशन 3 जनरेशन, तर तो तुमच्यामध्ये येणं पॉसिबल आहे. का पॉसिबल आहे? बिकॉज ते ट्रान्सफर्स कोणाकडून होतं, एका जनरेशन कडून दुसऱ्या जनरेशन कडे. ती चेन पुढे चालत, एका जनरेशन कडून दुसऱ्या, परत त्या जनरेशन कडून पुढच्या, त्या जनरेशन कडून पुढच्या. समजतंय? तर मग ते कशाने ट्रान्सफर होतात? कशाने? जीन्सनी, बरोबर. कशाने? जीन्सनी. मग या जीन्सनी ट्रान्सफर होण्याच्या थिअरीज वरती खूप प्रमाणात एक्सपेरिमेंट करण्यात आले, खूप साऱ्या सायंटिस्टने एक्सप्लेनेशन दिले. त्यापैकी काही सायंटिस्टची नावं तुम्हाला आज बोर्डवरती दिसतात, बरोबर. बघा एखाद्या पर्टिक्युलर टॉपिक वरती खूप सारे रिसर्चेस होतात, खूप सारे, पण प्रत्येक सायंटिस्टचं नाव आपण घेत नाही. बिकॉज हिस्ट्री त्यालाच लक्षात ठेवते ज्या सायंटिस्टमुळे सक्सेसफुलनेस भेटला, ज्या सायंटिस्टमुळे अचिव्हमेंट भेटली, ज्या सायंटिस्टचं एक्सप्लेनेशन रिगार्डिंग टू द सायन्स हे करेक्ट होतं. हिस्ट्री अशाच माणसाला लक्षात ठेवते. समजते? मग आता आपल्या हिस्ट्रीमध्ये खूप सारे नाव आहेत, जसं की आता इंट्रोडक्शन देत असताना हेरिडिटी इज अ ट्रान्सफर ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू अनदर जनरेशन वाया जीन्स. मग आता हेरिडिटी कॅरेक्टर्स म्हणजे कोणते कोणते कॅरेक्टर? दे मे बी अ फिजिकल कॅरेक्टर और केमिकल कॅरेक्टर्स. लाईक फिजिकल कॅरेक्टर्स मध्ये कोणत्या येतात? स्किन कलर, केसांचा कलर असेल, डोळ्यांचा कलर असेल, हाईट असेल, असे फिजिकल कॅरेक्टर, बायोलॉजिकल कॅरेक्टर तुमच्यामध्ये ट्रान्सफर होतात फ्रॉम वन जनरेशन टू अनदर जनरेशन. मग आता याचं इंट्रोडक्शन देत असताना आपल्याकडे पहिलं नाव आहे ग्रेगॉर जॉन मेंडल. मेंडल हा जेनेटिक्स मध्ये, आता हा जो पूर्ण पार्ट आहे ना, हा जेनेटिक्सचा पार्ट, जीन्स बद्दल आपण जी थेअरी करतो ना, तो पार्ट अंडर द जेनेटिक्स ब्रांच होतो, ठीक आहे. तो जेनेटिक्स पार्ट मध्ये मेंडल हा खूप जास्त इम्पॉर्टंट सायंटिस्ट. त्यांनी दिलेल्या डिस्कव्हरीजमुळे आज जेनेटिक्समुळे होणाऱ्या जेवढ्या काही स्टडीज आहेत त्या पॉसिबल होऊ शकतात. मे बी त्यांच्यामध्ये जो काय म्हणतात, जो सिम्पलपणा आला की त्या स्टडीज थोड्या सिम्पली झाल्या, कशामुळे? मेंडलच्या थेअरीज म्हणून. तर मेंडलनी काय सांगितलं? मेंडल इज अ पिओनर ऑफ द मॉडर्न जेनेटिक्स. त्याला पिओनर म्हणजे फादर ऑफ मॉडर्न जेनेटिक्स. म्हणजे मॉडर्न जेनेटिक्सची डिस्कव्हरी कोणी केली? मेंडलनी. कोणी केली? मेंडलनी. नेक्स्ट त्यांनी एक थेअरी दिली होती, फॅक्टर थेअरी म्हणून. आता फॅक्टर थेअरी म्हणजे काय मित्रांनो? ज्यावेळेस मी तुम्हाला सांगतोय की एका जनरेशन कडून दुसऱ्या जनरेशन कडे काय होत आहेत, बायोलॉजिकल कॅरेक्टर ट्रान्सफर होत आहेत. कोणामुळे होत आहेत? जीन्समुळे होत आहेत. पण ज्या वेळेस मेंडलनी ही थेअरी डिस्कव्हर केली त्यावेळेस त्याला माहित नव्हतं की जीन नावाची कोणती तरी गोष्ट असते. त्याला माहित होतं की कुठल्या तरी गोष्टीमुळे काय होत आहेत, बायोलॉजिकल कॅरेक्टर एका जनरेशन कडून दुसऱ्या जनरेशन कडे पास होते. पण ती कशामुळे होते, त्याला नाव काय, त्याला ते माहित नव्हतं. म्हणून त्या गोष्टीला त्यांनी काय नाव दिलं? फॅक्टर नाव दिलं. काय नाव दिलं? फॅक्टर. आणि त्याच्या त्या थेअरीला काय म्हणतात? फॅक्टर थेअरी. पुढे जाऊन त्याच थेअरीला काय म्हणण्यात आलं? जीन थेअरी. समजते? म्हणजे त्याला हे माहित होतं की कॅरेक्टर तुमच्या आई वडिलांकडून तुमच्यामध्ये किंवा एखाद्या झाडाच्या मोठ्या एखाद्या झाडापासून त्याच्या बियांमध्ये जाणार आहे, पण ते कशामुळे जाणार आहे हे त्याला माहित नव्हतं. त्या गोष्टीमुळे जी जात आहेत ना, त्या गोष्टीचं नाव काय ते त्याला माहित नव्हतं. म्हणून त्यांनी त्या गोष्टीला काय नाव दिलं? फॅक्टर. काय नाव दिलं? फॅक्टर थेअरी. आणि मग त्याच्या थेअरीला काय नाव पडलं? फॅक्टर थेअरी. पुढे जाऊन त्याच थेअरीचं नाव काय पडलं? जीन थेअरी. समजते? त्याने एक्सपेरिमेंट कशावरती केला? त्याने एक्सपेरिमेंट केला पी प्लांटवरती. पी म्हणजे कळतं का? हा,
हा, वटाण्याचा गोलदाना. अरे म्हणजे वटाण्याचा गोलदाना असतो ना, गोलदाने वटाणे, त्याच्यावरती आणि थेरी. ठीक आहे, समज इथपर्यंत. नेक्स्ट सायंटिस्ट आहे ह्युगो डी व्राईस. आता 1901 मध्ये काय झालं, त्यांनी म्युटेशनल थेरी दिली. आता म्युटेशनल थेरी म्हणजे काय? मला एक गोष्ट सांगा, एखादा डीएनए आहे, त्याची पेअरिंग होते. ठीक आहे, मी म्हणलेलं आहे की प्रत्येक डीएनए वरती काही जीन असतो, जेनेटिक कोड असतो. कोड कसे असतात? ऍडेनाइन, ग्वानाइन, सायटोसिन, थायमाइन, त्याची पेअरिंग असते. कधी ते वरती खाली त्याच्या बेसिस वरती काय असतात, कोड ठरले, बरोबर. त्या कोड मध्ये थोडासा व्हेरिएशन झाला, तर थोडासा व्हेरिएशन तुमच्या शरीरामध्ये ह्यूज प्रमाणामध्ये चेंज करतो, खूप सारा. तर तो जो चेंज आहे, जो सडन चेंज आहे, त्याला म्हणतो आपण म्युटेशन. लहानपणापासून शिकत आलो ना आपण, एखाद्या डीएनए मध्ये चेंज झाला, सडन चेंजेस, त्याला आपण काय म्हणतो? म्युटेशन म्हणतो. काय म्हणतो? म्युटेशन. तर ही जी म्युटेशन वरची थेरी, ही कुठे दिली? ह्युगो डी व्राईसने. ठीक आहे, त्याच्या थेरीला नाव दिलं म्युटेशनल थेरी. आणि त्याच्यावरून हे कळालं की ज्या वेळेस एखाद्या डीएनए मध्ये म्युटेशन होतो, त्याचा जो जेनेटिक कोड आहे तो जेव्हा चेंज होतो किंवा त्याच्यामध्ये थोडं म्युटेशन घडतं, त्यावेळेस आपल्याला एक नवीन स्पेसिस बघायला भेटतात. नवीन स्पेसिस म्हणजे काय? नवीन प्रकारचा प्राणी बघायला भेटतो, जर का आपण चेंज केला तर. ठीक आहे, नंतर रिसर्च बिहाइंड द सडन चेंजेस, म्हणजे हा जो रिसर्च होता, हा डीएनएच्या सडन चेंज वरती होता. आता आपण जो कोड बघितला डीएनएचा, ऍडेनाइन, ग्वानाइन, सायटोसिन, थायमाइन, त्याची जी पेअरिंग्स बघितली, सायटोसिन कोणासोबत जातो? ग्वानाइन सोबत. ऍडेनाइन कोणासोबत जातो? थायमाइन सोबत, बरोबर. त्याच्यामध्ये जर का चेंजेस झाले, त्याच्या कोडमध्ये जर का चेंजेस झाले, क्रॅकिंग झाली, तर त्यावेळेस एक म्युटेशन घडतं, आणि त्या म्युटेशन थेरीची डिस्कवरी कोणी केली? ह्युगो डी व्राईसने. ठीक आहे, नेक्स्ट सायंटिस्ट आपल्याकडे वॉल्टर सटन. ही फाइंड दॅट द क्रोमोझोम प्रेझेंट इन द पेअर. याचा अर्थ असा की क्रोमोझोम कसे प्रेझेंट असतात? पेअर मध्ये, म्हणजे जोडीने प्रेझेंट असतात. आपल्या ह्युमन बॉडीमध्ये किती क्रोमोझोम्स आहे? 46. आणि पेअर किती झाले मग? 23 पेअर्स ऑफ क्रोमोझोम आहे आपल्या बॉडीमध्ये. किती? 23 पेअर्स. मग 23 पेअर्स, एका पेअर मध्ये 2 क्रोमोझोम, म्हणजे टोटल क्रोमोझोम किती झाले? 46, बरोबर. याच आणि त्याच्यापैकी एक क्रोमोझोम असतो XY क्रोमोझोम. जर का XX असेल तर काय येईल? XY असेल तर काय येईल? हा, गल, बरोबर. XX जर का तुमच्या आईकडून जर का X क्रोमोझोम आला आणि वडिलांकडून पण X क्रोमोझोम आला, तर काय जन्माला येईल? गर्ल. आणि जर का तुमच्या वडिलांकडून Y क्रोमोझोम आला, आईकडून X क्रोमोझोम आला, लेडीज कडे ऑलवेज XX क्रोमोझोम असतात. त्याच्यापैकी एक सेक्स क्रोमोझोम असतो, त्या सेक्स क्रोमोझोम मध्ये दोन्ही क्रोमोझोम एका XX असतात. ही झाली तुमची फिमेल. ज्यामध्ये सेक्स क्रोमोझोम दोन्ही पण XX असतील त्याला म्हणतात फिमेल, आणि ज्यामध्ये X आणि Y क्रोमोझोम असेल त्याला म्हणतात मेल. मग कन्सिडर करा, तुमच्या फादर कडे 2 क्रोमोझोम आहे, X पण क्रोमोझोम आहे, Y पण क्रोमोझोम. तर त्याच्यापैकी तुमच्या फादर पैकी एक क्रोमोझोम खाली येतो आणि फिमेल कडून एक क्रोमोझोम येतो. तर हे जर का XX असतील काय जन्माला येईल? फिमेल, कारण की पेअर काय होती? XX. बट जर का इथं दुसरे क्रोमोझोम झाले XY, तर काय जन्माला येईल? मेल. म्हणजे हे कोणावरती डिपेंडेंट असतं? बॉयज वरती डिपेंडेंट असतं, वडिलांवरती डिपेंडेंट असतं की जन्माला मुलगी येणार आहे का मुलगा येणार. समजलं? कोणावरती डिपेंड असतं? वडिलांवरती. आईवरती असतं का? नाही. म्हणजे पहिल्याच्या काळामध्ये मिसकन्सेप्शन होती, त्यासाठी सायन्स इम्पॉर्टंट आहे. त्यासाठी सायन्स इम्पॉर्टंट आहे, त्यासाठी विज्ञान इम्पॉर्टंट आहे, याच्यासाठी की जोपर्यंत ह्या गोष्टी बाहेर येत नाहीत, जोपर्यंत तुम्हाला समजत नाही, तोपर्यंत आपण पिढीजात तयार होणाऱ्या परंपरांना आपण क्रॅक नाही करू शकत. मग जर का पहिल्याच्या काळामध्ये वंशाला दिवा भेटला नाही, माहित असेल ना तुम्हाला, पिक्चर मध्ये बघितलं असेल, वंशाला दिवा भेटला नाही, कोणाला ब्लेम केलं जायचं? कोणाला? आईला, बरोबर. म्हणजे कोणावरती असतं? माणसावर. समजलं? पण आताच्या जगामध्ये सध्या खूप जग बलटतंय की आता मुलांपेक्षा मुलींना किंमत जास्त आहे, म्हणजे मुलं हुंडा देतात की मुली करून द्या. सो ही कन्सेप्ट वेगळी आहे. नेक्स्ट, ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स हॅव अ डीएनए ऍज अ जेनेटिक मटेरियल एक्सेप्ट व्हायरस. आता मला एक गोष्ट सांगा, आपण काल बघितलं होतं की डीएनए जो आहे, जो डीएनए आहे तो एक जेनेटिक मटेरियल आहे, बरोबर. आपण 2 जेनेटिक मटेरियल बघितले होते. पहिला जेनेटिक मटेरियल कोणता होता? डीएनए. दुसरा कोणता होता? आरएनए, बरोबर. तर डीएनए जो आहे, तो डीएनए जो जेनेटिक मटेरियल होता, तो एक मेजर जेनेटिक मटेरियल होता. मेजर म्हणजे कसा की त्याच्यामध्ये जेनेटिक कोड होते, सेलच्या मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज, रिएक्शन्स, ग्रोथ वगैरे कोण हँडल करत होतं? डीएनए हँडल करत होता. मग त्याच्यानंतर आपण दुसरा बघितला की जो डीएनएच्या रिप्लेसमेंट मध्ये असतो, कोणता? आरएनए, बरोबर. तर हे कोणी डिस्कव्हर केलं? ट्रायो, या सायंटिस्टच्या ट्रायोनी. त्यांचं नाव होतं ओस्वाल्ड अवेरी,
मॅकलिन, मॅककार्टी, कोलिन, मॅकलिओड. आता मॅक म्हणजे मुलगा, म्हणजे कार्टीचा पोरगा, कार्टीचा पोरगा, लिओडचा पोरगा. मॅक म्हणजे लिओड, सॉरी मुलगा. मॅकलिओड म्हणजे लिओडचं पोरग, मॅककार्टी म्हणजे कार्टीचं पोरग. असं ते मॅकडोनाल्ड, मॅकडोनाल्ड ऐकलं असेल ना, मॅकडोनाल्ड बर्गर म्हणजे डोनाल्डच्या पोराचं बर्गरची शॉप, असं त्याचा अर्थ होतो. तर हे कोणी डिस्कव्हर केलं? ह्या सायंटिस्टच्या ट्रिओनी. ठीक आहे, त्यांचे नाव काय? ऑसवाल्ड डावेरी, मॅकलिन कार्टी, कोलिन मॅकलिओड. नंतर येतं फ्रान्सिस्को जॅकॉब अँड जॅक मोनार्ड. त्यांनी सांगितलं, त्यांनी एक प्रोसेस, म्हणजे आपण काय जे शिकलो, प्रोटीन सिंथेसिस. व्हॉट इज मीन बाय प्रोटीन सिंथेसिस? फॉर्मेशन ऑफ द प्रोटीन फ्रॉम डीएनए, फॉर्मेशन ऑफ प्रोटीन फ्रॉम डीएनए. तर ही जी प्रोसेस आहे ही कोणी मांडली? फ्रान्सिस्को जॅकॉब अँड जॅक मॉडेल. तर डीएनए जो आहे बॅक्टेरियल सेल मधला, त्यांच्या मदतीने त्यांनी काय ठरवलं की जे प्रोटीन असतात ते तयार होतात विथ द हेल्प ऑफ डीएनए. मग आता हे प्रोटीन सिंथेसिस कशापासून म्हणतात? अमायनो ऍसिड पासून म्हणतात. तर त्याची पूर्ण मॉडेल थेरी एक्सप्लेन नाही केलेली तुमच्या पुस्तकामध्ये, पण त्याची खूप मोठी मॉडेल थेरी आहे. त्याच्यामध्ये खूप सारे एक्सप्लेनेशन आहेत आणि खूप सारे कॉन्सेप्ट पण आहेत. तर आपण कधी बघूया फ्युचरमध्ये जर काही आला टॉपिक्स, पण आता सध्या इम्पॉर्टंट नाही. तुम्हाला 11-12 मध्ये खूप जास्त वास्ट सिलेबस आहे. बट हे झालं त्याचं शॉर्ट इंट्रोडक्शन, की त्यांनी काय केलं की प्रोटीन सिंथेसिसची थेरी आपल्या समोर मांडली. एकदा क्विक रिकॅप करू. पहिले कोण येतात? मेंडल. त्यांनी काय केलं? पिओनियर ऑफ मॉडर्न जेनेटिक्स म्हणतात त्याला. त्यांनाच काय म्हणतात? फादर ऑफ मॉडर्न जेनेटिक्स. म्हणजे यांनी जे मॉडर्न जेनेटिक्सची काय केली, मुळं जे असतात ती रोवायला सुरुवात केली. फॅक्टर थेरी दिली. फॅक्टर थेरी म्हणजे काय? त्यांना माहित होतं की एका जनरेशन कडून दुसऱ्या जनरेशन कडे बायोलॉजिकल कॅरेक्टर जात आहेत, म्हणजे कशा एका पर्टिक्युलर टॉपिकने जातात. म्हणजे टॉपिकला काय नाव दिलं त्यांनी? फॅक्टर नाव दिलं. म्हणजे त्याला पुढे काय नाव पडलं? जीन थिअरी. नंतर आले ह्युगो डी व्राईस, म्युटेशनल थिअरी दिली. त्यांनी हे बघितलं की सडन चेंज झाल्यामुळे डीएनए मध्ये एक नवीन स्पेसिस जन्माला येते. बरोबर. नंतर कोण आलं? वॉल्टर सटन. वॉल्टर सटननी काय सांगितलं की क्रोमोझोम जे असतात ते पेअर मध्ये असतात, सिंगल क्रोमोझोम कधी असतात का? नाही. नंतर काय सांगितलं? ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम हॅव एन डीएनए ऍज अ जेनेटिक मटेरियल एक्सेप्ट व्हायरसेस. म्हणजे प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये जेनेटिक मटेरियल म्हणून कोण प्रेझेंट असतो? डीएनए. पण अशी एकच स्पेसिस आहे की ज्याच्यामध्ये डीएनए ऍज अ जेनेटिक मटेरियल म्हणून नसतो. ती कोणती स्पेसिस आहे? व्हायरस. कोणती? व्हायरस. आणि कोणी सांगितलं? ऑसवाल्ड डावेरी, मॅकलिन मॅककार्टी, कोलिन मॅकलिओड. नंतर फ्रान्सिस्को जॅकॉब आणि जॅक मॅनोर्ड आले. त्यांनी सांगितलं प्रोसेस ऑफ द प्रोटीन सिंथेसिस, म्हणजे प्रोटीन कसं तयार होतं, प्रोटीन फॉर्मेशन कसं होतं, कशाच्या मदतीने सांगितलं? डीएनए. कोणता डीएनए? बॅक्टेरियल सेलचा डीएनए. आता याचे ऍप्लिकेशन्स काय? का आपण जी मॉडर्न जेनेटिक्स शिकतो, मॉडर्न जेनेटिक्सच्या मदतीने आपण डायग्नोसिस करू शकतो, ट्रीटमेंट करू शकतो, प्रिव्हेंट करू शकतो जेनेटिक डिसऑर्डरला. आता मागच्या वर्षी तुम्ही बघितलं असेल सिकल सेल अॅनिमिया, परत आणखी 2-4 जेनेटिक डिसऑर्डर्स होते. तर हे जेनेटिक डिसऑर्डर एकदा माणसाला जर का झाले तर ते क्युअर नाही करतात कम्प्लीट. तर ते क्युअर करण्यासाठी किंवा ते हुस नाही द्यायचे याच्यासाठी आपण मॉडर्न जेनेटिक्स शिकत असतो. नेक्स्ट आहे प्रोडक्शन ऑफ हायब्रिड व्हरायटीज. आता हायब्रिड व्हरायटीचं प्रोडक्शन आपण करू शकतो. आता नवीन कन्सेप्ट आली की आपण कुठल्या तरी अवशेषावरून किंवा डायनोसॉर जे होते त्यांना परत बनवू शकतो. आता कसं? एक संस्था आहे अमेरिकेची. अमेरिकेची संस्थेने काय केलं? 12,500 वर्षापूर्वी एक प्रकारचा लांडगा होता आपल्याकडे. तुम्ही गेम ऑफ थ्रोन्स बघितलेलं आहे का? गेम ऑफ थ्रोन्स नावाची सिरीज बघितलेली आहे का? द सॉन्ग ऑफ आईस फायर नावाचं पुस्तक लिहिलेलं होतं एका माणसाने. काय नाव होतं पुस्तकाचं? सॉन्ग ऑफ आईस फायर. त्या सॉन्ग ऑफ आईस फायर वरती एक HBO आय थिंक कार्टून नेटवर्कचं काय माहित नाही मला. तर त्यांनी काय केलं? एक सिरीज बनवली. त्या सिरीजचं नाव होतं गेम ऑफ थ्रोन्स. 8 सीझनची सिरीज होती. जवळपास 80 एपिसोड आहे त्याच्यामध्ये, 70-80 एपिसोड. तर त्या गेम ऑफ थ्रोन्स मध्ये नाही का, म्हणजे अडल्ट कंटेंट होतं तुमच्यासाठी नाही, 18 वर्ष पुढच्या लोकांसाठी. तर त्या गेम ऑफ थ्रोन्स मध्ये नाही का एक सत्ता असते, म्हणजे राजा कसा असतो, तर राजाची कहाणी सांगितलेली आहे की त्या एका सिंहासनावरती बसण्यासाठी एखाद्या राजाला किती सॅक्रिफाईस करावं लागतं. जर का त्या सिरीज मध्ये असा पार्ट आहे की तुम्हाला एखाद्या एपिसोड मध्ये हा जर नेता आवडला किंवा हा जर राजा आवडला तर पुढच्या एपिसोड मध्ये तू मरून जायचं. आणि का घाण मारायचा? त्याला मारण्याची जी क्रिएशन किंवा जे प्रकारे ते दाखवलेले प्रेझेंटेशन, तर खूप असं काय म्हणतात, हृदय द्रावक कसं म्हणतो आपण, चिरून जातं मनाला, तसं गेलेलं आहे. त्याच्यामध्ये ड्रॅगन्स वगैरे असतात. तर त्याच्यामध्ये एक वुल्फ सांगितलेलं आहे, तो आहे डायर वुल्फ. डायर वुल्फ कसा असतो? डायर वुल्फची स्पेलिंग माहिती आहे तुम्हाला काय? असा डायर वुल्फ. हा डायर वुल्फ जो स्पेसिस होता ना, हा 12,500 वर्षांपूर्वी नामशेष झालेला होता. नामशेष म्हणजे काय? की नष्ट झालेला होता. तो तिथेच संपला. त्याच्यानंतर त्याची स्पेसिस जन्माला आली का? नाही. पण तो डायर वुल्फ मध्ये खासियत काय सर? डायर वुल्फ नाही का बाकीच्या वुल्फ पेक्षा थोडा मोठा होता.
मोठा म्हणजे जवळपास एवढा, समजतंय? मोठा म्हणजे डायरेक्ट माझ्या कमरे एवढा किंवा छाती एवढा असेल, आणि त्याच्यामध्ये पॉवर खूप जास्त होती. पॉवर म्हणजे एखाद्या सिंहासारखी पॉवर होती वुल्फ मध्ये एवढा, आणि त्याच्या अंगावरती केस जरा जास्त होते. म्हणजे एखाद्या अस्वलाच्या अंगावरती पण केस कमी असतील तेवढे त्याच्या अंगावरती केस होते. दिसण्यासाठी एकदम भारी, म्हणजे ज्याचं प्रेझेंटेशन दाखवलेलं आहे तसं. तो डायर वुल्फ 12,500 वर्षांपूर्वी नामनिश्चित झाला. तर त्या डायर वुल्फचे हाडं सापडले. तर एका डायर वुल्फच्या कानाच्या हाडापासून एक छोटासा डीएनए कलेक्ट झाला, कानाच्या हाडापासून. आणि एकाच्या वाटत काहीतरी पर्टिक्युलर कुठल्या तरी हाडाच्या डीएनए कलेक्ट केला. दोन्ही डीएनए वरती जेनेटिक थिअरीज झाल्या, त्याच्यावरती एक्सपेरिमेंट झाले. आणि एका हायब्रिड वुल्फच्या का डॉगच्या जो कंडिशन तशी होती, त्या कंडिशनच्या आईच्या गर्भामध्ये ते जे जीन्स होते ते इम्प्लांट करण्यात आले. आणि ते इम्प्लांट केल्यानंतर पर्टिक्युलर कंडिशन्स अकॉर्डिंग कंडिशन त्याला दिल्या. आणि त्याच्यानंतर ही जी थिअरी होती ही पूर्णपणे जगापासून लपवून ठेवली लोकांनी, की त्याच्यावरती कोणी अटॅक करायला नको. म्हणजे असतात ना काही लोक डोके फिरू, की जर का आले जन्माला तर ते चोरायचा प्रयत्न करतात, हे करतात. तर ती कंपनीनं त्या गोष्टी सगळ्या सिक्रेट ठेवल्या. आणि सिक्रेट ठेवल्यानंतर आता एक महिन्या आधी का 2 महिन्या आधीची गोष्ट आहे, तर तो डायर वुल्फ जन्माला आला. 12,500 वर्ष आधी खतम झालेला प्राणी परत जन्माला आला. त्याची नवीन स्पेसिस आणली आपण 2 टेबल. आणि आता त्याच्या परत 6 महिन्यानंतर तिसरी जन्माला आली. खलीचे नाव ठेवलं. 3 डायर वुल्फ आपल्याकडे आज, 3 जे 12,500 वर्षापूर्वी संपले होते. तर जेनेटिक थिअरी तिथं काम करते. जेनेटिक रिकॉम्बिनेशन करून तुम्ही नवीन प्राणी जन्माला घालू शकता. एक कुत्र्याचं आणि सिंहाचं एक तुम्ही कॉम्बिनेशन बघितलं, कुत्रा आहे त्याच्या तोंडावर त्याचे सिंहाचे केस आहेत, सिंहासारखं तोंड आहे त्याचं, बघितलंय का तुम्ही? परत खेचर म्हणजे घोडा आणि गाढव यांचं कॉम्बिनेशन, खेचर जो घोड्यासारखा दिसतो पण गाढवासारखं काम करतो. जेनेटिक थिअरी तिथेच काम करा. जेनेटिक थिअरीच्या मदतीने तुम्ही खूप साऱ्या गोष्टीवरती प्रिव्हेन्शन आणू शकता, डिस्कवरीज करू शकता, ट्रीटमेंट करू शकता. जेनेटिक थिअरी इथं काम करते. बघा, सायन्स इट्स नॉट अ पार्ट ऑफ द लर्निंग. सायन्स फक्त शिकण्याचा पार्ट नाही, सायन्स हा समजण्याचा पार्ट आहे. जेवढं तुम्ही सायन्सला समजाल ना, तेवढं तुमच्या डेली लाईफचे कन्सेप्ट एवढ्या इझिली कव्हर होत जातील. आता मी तरी खूप छोटा आहे ह्या गोष्टी समजवण्यासाठी, म्हणजे माझ्या लेवलला जेवढं होईल तेवढं करण्याचा प्रयत्न कराल तुम्हाला ऑफकोर्स. बट तुम्हाला एक गोष्ट सांगतो की आम्हाला जेवढं समजलंय ह्या लेवलला, तर हे तुम्हाला म्हणजे मिळतंय. ज्यावेळेस आम्ही लहान होतो त्यावेळेस आम्हाला मिळत नव्हतं. म्हणजे काय सांगतो मी, की हे नॉलेज आम्हाला तेव्हा मिळत होतं. आम्हाला जस्ट पुस्तकी रट्टा जो असतो ना तो केला जायचा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की सायन्स एक अशी कन्सेप्ट आहे ना की ती खूप असं म्हणतात त्याला की खूप मॅजिकल आहे, खूप जास्त. जेवढं तुम्ही सायन्स शिकाल ना तेवढं तुम्हाला एक देवावरती विश्वास, म्हणजे जर का तुम्ही आस्तिक असाल की तुम्ही देवावरती विश्वास ठेवत असाल, तर देवावरती विश्वास हा तुटतो पण, आणि देव आहे हे पण तुमच्या डोक्यात असं फाईट सुरू होत झाले सायन्समुळे. सायन्स तो पार्ट आहे. आणि सायन्स कधीच असं नाही की सायन्स कुठे कामाला येत नाही. सायन्स पावला पावलावरती कामाला येते, पावला पावलावरती. म्हणून सायन्सना समजून घ्या, रट्टा नका मारा. कारण की रट्टा मारल्यानंतर सायन्स तुम्हाला फक्त 2 दिवस लक्षात येईल, पण समजून घेतल्यानंतर सायन्स तुम्हाला आयुष्यभर लक्षात येईल. प्रत्येक कन्सेप्ट मध्ये सायन्स आहे. प्रत्येक तुमच्या चालण्यामध्ये, बोलण्यामध्ये, वागण्यामध्ये, फॅन मध्ये, प्रत्येक गोष्टीमध्ये सायन्स. इनफॅक्ट या जगामध्ये एक गोष्ट अशी नाही की जी सायन्स पासून बनलेली. सगळ्या गोष्टी सायन्स पासून बनलेल्या. फक्त सायन्स हा अंडरस्टँडिंगचा पार्ट. आणि लोकांनी आता फक्त सायन्सचा धंदा करून ठेवलेला आहे, त्याच्यामुळे लोकांना सायन्स कळत नाही. पण पहिल्याच्या काळामध्ये किंवा जे पहिले शिक्षण होतं त्याच्यामध्ये सायन्स हे समजून सांगितलं जायचं. आणि दॅट इज वाय द पहिले इतक्या भारी भारी सिरीज झाली. आज सुद्धा ती कंपनी, ज्या कंपनी डायर वुल्फ बनवली, ती कंपनी मॅमल हाती बनवायचा प्रयत्न करते. मॅमल हाती माहिती तुम्हाला काय असतं? तर तो मॅमल हाती बनवण्याचा प्रयत्न करते आता परत. म्हणजे बघा सायन्स किती डेव्हलप होत चाललं. कधी कोणाला वाटलं नव्हतं की आपण चंद्रावरती जाऊ, कोणाला वाटलं होतं टेलिस्कोप येईल, कोणाला वाटलं होतं फोन येईल, की आपण एका फोनवरती सगळे जग आपल्याला दिसत. काहीच इम्पॉसिबल नाही. काही दिवसानंतर उडणाऱ्या गाड्या पण असतील. काहीच इम्पॉसिबल नाही, सगळं पॉसिबल. काही मी तर एवढं बिलीव्ह होतो ऍज अ सायन्स टीचर की काही दिवसानंतर टाइम मशीन पण निघेल, बिलकुल निघेल. कारण की ज्या गोष्टी आता इम्पॉसिबल वाटतात फ्युचरमध्ये त्या गोष्टी पॉसिबल होताना दिसतील. समजते? सो समजलं आजचा लेक्चर. तर उद्यापासून आपला ओरिजिनल लेक्चर सुरू आहे. आपण एक इंट्रोडक्शन बेसिक पार्ट होता, इथपर्यंत कळालं?